नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती। कोकम सरबत हे उन्हाळ्यातील एक उत्तम नैसर्गिक पेय आहे, जे शरीराला थंडावा देते, पचन सुधारते आणि ॲसिडिटी कमी करते। तर हे जे कोकम सरबत आहे ते कोकमाच्या फळापासून बनवले जाते। साधारणपणे एप्रिल आणि मे असा या महिन्यामध्ये या कोकमाच्या फळांचा हंगाम असतो। तर काही नाही, एकदम सोपं आहे। कोकमाची फळं ती छान स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि जे व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीने आपल्याला हे एक एक फळ कोकम हे फोडून घ्यायचे आहेत। बरं, यातील बी आपल्याला उपयोगाची नाही आहे, आपल्याला जे वरचं साल आहे, टर्फल आहे ते घ्यायचं आहे आणि यासाठी फक्त मीठ आणि साखर आपल्याला लागणार आहे। आता ही कोकमाची साले आपण फोडून घेतली की आपल्याला प्रत्येक सालीमध्ये साखर भरायची आहे। एक थर साखरेचा आणि एक थर मिठाची अशी ही लेयर आपल्याला लावून घ्यायची आहे। आता इथे आम्ही असं एक भांडं वापरलं आहे। आपल्याला बरणीमध्येही हे सरबत तयार करायचं आहे, पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दिसेल। मिठाचे लेयर लावताना मिठाचे प्रमाण हे कमी असावे, साखरेचे प्रमाण हे जास्त असावे। हे पहा, आता आपण काचेच्या बरणीत सुद्धा कोकमाच्या सालांचे थर लावून घेणार आहोत। कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्स टाकायचे नाहीत, तसेच कोणतेही आर्टिफिशियल कलरही आपल्याला टाकायचे नाहीत। अशा पद्धतीने आपण सरबत तयार केले की छान असे हेल्दी घरगुती सरबत तयार होते। आता हे पहा, आपल्या बरणीची लेयर छान लावून झालेली आहे। मग या बरणीचे तोंड आपल्याला सुती कापडाच्या साहाय्याने बांधून घ्यायचे आहे आणि ही बरणी आपल्याला उन्हात ठेवायची आहे। ही बरणी साधारण 5 ते 6 दिवस आपल्याला कडक उन्हामध्ये ठेवायची आहे। तुम्ही पाहू शकता, खाली सरबताचं लेयर तयार झालेलं आहे आणि वरती ही आपली आमसुलं तशीच आहेत। ही आमसुले जेवणात सुद्धा वापरली जातात किंवा तुम्ही नुसतीही खाऊ शकता। आता हे तळाशी साठलेलं सरबत आहे ते गाळून वेगळं करून घ्यायचं आहे आणि वेगळं स्टोअर करून ठेवायचं आहे। चला तर मग सरबत करूया। काचेच्या ग्लासामध्ये आपण जे तयार केलेलं सरबत आहे ते अर्ध घातलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे, कारण सरबत हे घट्ट असतं आणि त्याला आंबटपणाही खूप असतो। आता आपल्याला यामध्ये जिऱ्याची पूड टाकायची आहे आणि पुन्हा एकदा मीठ आणि साखर चवीनुसार टाकायची आहे, कारण आपण सरबतामध्ये पाणी ॲड केलंय म्हणूनसाठी। तर यामध्ये पुन्हा आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत। तयार आहे आपलं कोकमाचं सरबत। व्हिडिओ आवडल्यास नक्की कळवा आणि छान थंडगार सर्व करा आणि उन्हाळ्यात छान थंड थंड व्हा। धन्यवाद।